मुंबई-आग्रा महामार्ग देवळा फाट्याजवळ असलेल्या सौंदाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात काल रात्री 12:30 वाजेच्या सुमारास 12 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे। मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरांनी हे धाडस केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे सचिव शरद कुमावत आणि पुजारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात झोपलेले होते। यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मंदिरातील जड दानपेटी उचलणे शक्य नसल्याने चोरट्यांनी दानपेटीचे 2 कुलूप तोडले। पेटीत सुरक्षित ठेवलेले भाविकांचे श्रद्धेचे दागिने, ज्यात सुमारे 5.5 किलो चांदीचे छोटे मोठे मुकुट, कडे, कोडे, रत्नांचा हार आणि जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे गुप्तदान असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल 2 चोरट्यांनी लंपास केला। चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटे सुमारे तासभर मंदिरात चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे। पहाटे उघडकीस आला प्रकार। नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पूजेसाठी गेलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसले। त्यांनी तात्काळ शरद पेंटोर बागोरे यांना जागे केले। या घटनेची माहिती मिळताच मंदिर देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्नावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेतली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलीस यंत्रणा सतर्क, डॉग स्क्वॉड पाचारण। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय प्रीती सावंतजी, हवालदार तुषार अहिरे, आवारे, पोलीस पाटील श्रावण खैरनार आणि कोळी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। चोरांचा माग काढण्यासाठी तातडीने हस्तरेषा तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले व पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। चोरांना त्वरित अटक करा, ग्रामस्थांची मागणी। चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सौंदाणेचे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बाफना, विनोद पाटणी, सुभाष बाफना, राज छाजेड, उत्तम टाक, नथा देवरे, घनश्याम कर्नावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार आदी मान्यवरांनी घटनास्थळी त्वरित भेट देत घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे।